असंच एक पत्र गुहागरच्या एका इसमाचं आहे. त्याच्या पत्नीला फार त्रास होतो. आजारपण, पीडा वगैरे. अनेक उपचार केले पण गुण येत नाही अशा अर्थाचं. आणि श्री स्वामींना विनंती केली आहे, आपल्याकडे येण्यासाठी लागणारं गाडी भाडं खर्च करणंसुद्धा शक्य नाही, अशी हलाखीची परिस्थिती आहे वगैरे वगैरे. या गृहस्थांना उत्तरात स्वामींनी कोणताही उपाय अगर प्रसाद अगर काहीही सुचवलं नाही. फक्त लिहिलं, आपलीच बुद्धी नाशाला कारण आहे. यावर मी श्रींना जरा खोदून विचारलं होतं. त्यावर श्री म्हणाले, ब्राह्मणाने करू नयेत अशा अनेक गोष्टी जाणून बुजून केल्या गेल्या आहेत. वाईट गोष्ट केल्याची खंत नाही, पश्चाताप नाही. उलट सर्व दोषाचं खापर दुसऱ्याच्या माथी फोडून आपण नामानिराळा राहण्याची वृत्ती आहे. अशी स्थिती असल्यामुळे भगवंताची कृपा कशी होणार? खऱ्या पश्चात्तापाने, सन्मार्गाने चालण्याच्या इच्छेने आणि झालेल्या कर्मावर पुण्यकर्म करून इलाज करण्याच्या इच्छेने त्यांनी काही केलं तर त्यांचा विचार करू. पुणे येथून श्री सबनीस नावाच्या व्यक्तीचं पत्र होतं. त्यात त्यांची मुलगी फिट्समुळे कशी बेजार झाली आहे आणि सर्वांना त्रास कसा होतो हे आहे. त्यावर उपाय विचारला आहे. श्रींनी लिहिलं आहे, प्रभूचरणी प्रार्थना होत आहे. येत्या 1 जानेवारीपासून मुलगी सुधारेल. अंगारा प्रसाद पाठवीत आहे. अंगारा लावावा आणि पूजा करावी. मुलीने श्री व्यंकटेश स्तोत्राचा दररोज 3 वेळा पाठ करावा. अंगारा प्रसाद गुण येण्याची निश्चित तारीख आणि थोडी उपासना अशी उत्तरं क्वचित मिळतात. बरेच वेळा गुण येईल, अमुक दिवस अमुक करावं वगैरे सूचना अगर उपासना असते. पण उपासना सुरू होण्यापूर्वीच गुण येण्याची निश्चित तारीख दिलेलं पत्र म्हणून ह्या पत्राचा मुद्दाम उल्लेख केला. मला वाटतं आलेला गुण टिकून राहावा आणि संरक्षणात्मक बचावशक्ती वाढून असलेल्या त्रासातून मुक्त होण्यासाठी ती स्वयंपूर्ण व्हावी म्हणूनच ती उपासना दिली असावी. एकामागे एक अशा प्रकारची हजारो उदाहरणं देता येतील. सर्व बाबतीत बहुतेक वेळा अंगारा प्रसाद दिला जात असे. काही वेळा काही उपासना सुचवली जात असे. या उपासनेत सुद्धा बरेच प्रकार होते. कुणाला गाणगापूरला केशर, पूजा, दर्शन सुचवलेलं असे. कुणाला माणिक प्रभूंच्या फोटोची पूजा सांगितली असे. कुणाला साईबाबांचा फोटो, कुणाला पांडुरंगाचा आणि अक्कलकोट स्वामींचा, असे विविध देवतांच्या उपासना असत. वैदिकांना काही विशिष्ट वैदिक सूत्रांचे, सूक्तांचे पाठ असत. कुणाला दिगंबरा दिगंबरा हे भजन 1 तास रोज सायंकाळी करायला सांगितलं जाई. कुणाला शिवाय नमः नमः शिवाय याचा तासभर भजन जप असे. कुणाला श्री गुरुचरित्राचे सप्ताह असत. रोज 1 अध्याय असे. अगर निदान 5 ओव्या तरी न चुकता वाचा असे असे. कुणाला दासबोध, कुणाला शिवलीलामृत, कुणाला सिद्धारूढ विजय, हरिविजय, कुणाला काही स्तोत्र, वासुदेवानंद सरस्वतींचं किंवा इतर कोणतं तरी, कुणाला मंत्रात्मक श्लोक, कुणाला मनाचे श्लोक, अशा विविध प्रकारे पण काहीतरी करायला सांगितलं जात असे. अशा विविध प्रकारे मानवी आयुष्यात भोगाव्या लागणाऱ्या ताप पापातून मुक्त करीत असतानाच त्याच्या आत्मिक कल्याणाचा मार्ग सुचवून त्याला प्रगतीपथाकडे नेणारा मार्ग दाखवण्याचं त्यांचं काम अविरतपणे चालू असे. सत्ता, पैसा, शक्ती यांच्या उन्मादात आपल्या हातून किती कोणाकोणाच्या आगळीकी घडत असतात त्या या निमित्ताने पाहायला मिळतात. याचसाठी श्री स्वामी नेहमी सांगत असत, व्यवहारात वागताना माणसाने नेहमी सावध, खबरदार असणं जरूर आहे. दुसऱ्याच्या आत्म्याला दुःख अगर त्रास होईल असं उर्मट लागट, रागाचे, उखाळ्या पाखाळ्या काढणारे बोलणं टाळावं. अपशब्द तोंडावाटे निघू देऊ नयेत. पैसा धन साठवण्यासाठी नव्हे तर खर्च करण्यासाठी मिळवायचं असतं. माणसाची हाव इतकी मोठी आहे की सर्व जगाच्या संपत्तीचा तो मालक बनला तरी ती पुरी व्हायची नाही. म्हणून जरुरीपेक्षा जास्त संचय करण्याची वृत्ती सोडली पाहिजे. काही वेळा देवापुढे ठेवले जाणारे जिन्नस, त्यांची व्यवस्था नेऊन ठेवणं, प्रसाद म्हणून परत देणं वगैरे कामं श्री स्वामींचे सूचनेप्रमाणे मी करीत असे. त्यामुळे कुणाला कोणत्याही गोष्टींची गरज पडली तर ते माझ्याकडे मागायला येत. मी माहितगार म्हणून कधी सुई दोरा, कधी एखादं पुस्तक, औषध, साबण असं काहीही. गावात दुकान असं नव्हतंच. कोणतीही गोष्ट हवी असेल तर माणूस पाठवून राजापूर वा कोंडिया येथून 4-6 मैलांवरून आणावी लागत असे.
त्यामुळे कोणती उणीव असू नये म्हणून क्वचित लागणाऱ्या वस्तूसुद्धा संग्रही ठेवाव्या लागत. हेतू इतकाच की शहर गावातून आपल्या निमंत्रणानुसार आलेल्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये. येणाऱ्या भक्तमंडळीत काही मामूली व्यसने असलेली असत. पान तंबाखू हे खेडेगावात व्यसनच मानलं जात नाही, तर तो एक शिष्टाचाराचा प्रकार मानला जात असे. त्यामुळे त्याची सोय नेहमीच असे. पण विडी, सिगारेट, तपकीरवाल्यांची काही वेळा गैरसोय व्हायची, पण मग आणवून देत असत. एकदा एक गृहस्थ सरळ माझेकडे आले. म्हणाले, मला टेमरी विड्या हव्या आहेत. हे ऐकून मला जरा राग आला. मनात आलं, देवाच्या उत्सवाला आलेल्या ह्यांच्या व्यसनांची पूर्तता देखील यजमान श्री स्वामींनीच करायची का? पण उघड काहीच बोललो नाही. त्यांना सांगितलं की विड्या आणलेल्या नाहीत, पण आणवून देतो. सुमारे तासाभराने सावंतवाडीकडील एक भक्त आला. त्याने देवापुढे 500 टेमरी विड्या आणि 500 कुड्या विड्या यांची बंडलं ठेवली. मला विशेष आश्चर्य वाटलं. आपण मिठाई, फळं, नारळ, फुलं, घरून आणलेले पदार्थ देवापुढे ठेवतो. त्याच भावनेने विडी व्यवसायातील याने देवापुढे विड्या ठेवल्या. दर्शन घेऊन तो आपल्या निवास व्यवस्थेकडे गेला. मी मात्र गोंधळून गेलो होतो. आपल्या व्यसनपूर्तीसाठी विड्यांची मागणी करणारा भाविक आणि करीत असलेल्या व्यवसायातील देवाचा वाटा देवाला देणारा विडी व्यावसायिक भाविक, ही दोनही रूपे पाहत होतो. कदाचित आपल्या भक्तांनी निमंत्रण केलेल्या कोणाचीही कसलीही गैरसोय होऊ नये म्हणून प्रत्यक्ष परमेश्वरानेच या दोन गोष्टींची व्यवस्था केली नाही ना? सर्व कामं तुम्ही करीत असलात तरी प्रत्यक्ष ती मीच ठरवल्याप्रमाणे घडत आहेत या परमेश्वरी संकेताचे तर हे प्रत्यंतर नाही ना? पावसाळ्याचे दिवस होते. मी श्री स्वामींना रत्नागिरीला आणण्यासाठी पांगरे येथे गेलो होतो. त्यावेळी गाडी फक्त कोंडिये गावापर्यंतच जात असे. पांगरे ते कोंडिये सुमारे 4 मैल अंतर पायीच चालत जावे लागे. सकाळचे सर्व काम आवरून आम्ही कोंडिये येथे येण्यासाठी पांगऱ्याहून सकाळी सुमारे 8-8:30 वाजता निघालो. सर्वात वयाने अधिक असून चालताना श्री स्वामीच नेहमी आमचे पुढे असत. काही गप्पा गोष्टी सुरू असल्या तर पुढे मागे होत असे. असंच बोलत चाललो होतो. मध्येच स्वामी आता थकलो, चालवत नाही म्हणून विश्रांतीसाठी एका झाडाखाली बसले. आम्ही पण बसलो. थोड्या वेळाने स्वामी परत उठले आणि भराभर चालू लागले. पुन्हा बोलणं सुरू झालं. स्वामी मध्येच थांबून काही बोलत आणि पुढे जात. यावेळी आमचेपैकी एकजण पुढे चालत जात होता. त्याच्या मागून श्री स्वामी जात होते. त्यांची पावलं मात्र अगदी टेकली न टेकली इतकी अस्पष्ट दिसत होती. दोघांचं वजन जवळजवळ सारखंच होतं. अंगकाठीसुद्धा किरकोळ. त्यांचे मागोमाग मी होतो. मी मागे वळून पाहिलं. माझी पावलंसुद्धा जमिनीवर स्पष्ट उमटलेली दिसत होती. इतक्यात काही सांगण्यासाठी श्री स्वामी मागे वळून पाहून म्हणाले, काय रे, काय पाहतोस? मी म्हटलं, पायांचे ठसे. आमचे सर्वांचे पायांचे ठसे या नरम मातीच्या वाटेवर चांगले उमटलेले दिसतात, पण आपल्या पायांचे ठसे मात्र अगदी अस्पष्ट आहेत. त्यावर श्री म्हणाले, माझं वजन कमी ना म्हणून. असू दे, तू तिथे लक्ष नको देऊ, चल. मी मनात म्हणालो, योगशक्तीची ही एक प्रचिती तर नाही ना? मग परत आमच्या इतर गप्पा गोष्टी सुरू झाल्या.